मंडळी, स्वागत आहे तुमचा मी आशिष म्हात्रे या चॅनलमध्ये। आणि आजची व्हिडिओ अशी असणार आहे का आपल्याला फक्त बोट घेऊन जायचं आपल्या बंदरामध्ये। सो दादाचं वेट करतोय, तो आल्यावर आपण निघू। आणि अजून पण आपले जीवतली सर आहेत ते येणार आहेत आणि त्यांची फॅमिली। सो नक्की त्यांना पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन पण घेऊ आपण। सो पूर्ण बघा आणि इथनं किती टाइम लागतोय ते मला एक्झॅक्ट बघायचं आहे आपल्या बंदरा म्हणजे मोह्याच्या बंदरापासून ते आपल्या बंदरापर्यंत। कारण की जास्त करून इथं कंटिन्यू पाणी असतं आणि हा पाणी आहे ना पनवेलच्या वरनंही पाणी येतो। तुम्हाला नंतर मी दाखवते, एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला नंतर। सो नक्की बघा तुम्ही। आणि ही वाली आपला पाठीमागं बोट आहे, त्या बोटमध्ये आपली दादाची बोट आहे। ते रात्री म्हणजे सकाळी गेले ते पहाटे 4 वाजता। सो ते जाला पालवून आले तर त्यावेळी आपल्या बंदरामध्ये नाही बोट ठेवली, डायरेक्ट तिथं पाणी नसतं आपल्या बंदरामध्ये, तिथं पाणी सुकलेलं असतं। सो आता इथं पाणी आहे त्याच्यामुळं आम्ही इथनं बोट घेऊन तिकडे चाललो। बस एवढाच आपला व्हिडिओचा टॉपिक असेल, नक्की बघा तुम्ही। चला, 1:45 वाजलेत आणि ही आपली बोट आहे, ऑरेंजवाला झेंडा आहे तो ओमचा झेंडा आहे बघा, ऑरेंजवाला ती बोट आहे। आणि मोरावेच्या बोटी जास्त कोण इकडंच लागतात, या पूर्ण मोरावेच्या आहेत, मोरावेच्या उलव्याच्या। आणि त्या साईडला आहेत त्या मोह्याच्या बोटी लागतात, या बघा या आहेत त्या मोह्याच्या बोटी लागतात। आणि ही आपली बोट। गाइस दादा पण आलाय बघा, चाललाय बोट काढायला, बोट बांधली ती। सो जसं मगाशी बोललेलो का किशोर सर येणार आहेत, फायनली किशोर सर आलेले आहेत आणि एन्जॉयमेंट मंदिर बघायला सरांची फॅमिली आहे बघा। सो दादाचे पाटे ते अंबुजा कंपनीची जहाज, तिथनं सिमेंट बनतो आणि डायरेक्टली जातो गुजरातला, एक्सप्लोर होतो। सो हाय मंदिर आमचा, खूप असं फेमस असं मंदिर, समुद्राच्या मध्ये असणारा श्री मुरबादेव गणपती। सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। फटाफट दर्शन। सर आता पोचलो आपण मंदिरामध्ये, सर आता दर्शन घेणार आहात मस्तपैकी। हा लावा, खिडकी लावा, खिडकी लावा, खिडकी लावा। त्यानंतर मी पण मंदिरामध्ये आलोय आणि मस्त बाप्पांचं दर्शन पण झालं आणि समुद्राची एक हवा पण आपल्याला भेटली। कारण की फेस्टिवल आपले गणपती बाप्पा होते तर 1 महिना आपण बोटीमध्ये गेलोच नव्हतो। तो आता कंटिन्यू करू, आपण बोटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नक्कीच। आणि मंदिरामध्ये आताची अवस्था तुम्हाला दाखवते मी, काय झालं इकडं। जेवढा वारा आलता ना मध्ये गणपतीच्या अगोदर, तर भरपूर वारा आलता। आणि तुम्हाला दाखवते काय झालं इथं मुरबा गणपती मंदिरावर। आणि हा मंदिर आहे ना जवळजवळ आता 5-6 वर्ष झाली मंदिराला आणि भरपूर सोशल मीडियावर चर्चेत आहे। आणि आता दर संकष्टीला मंदिर चालू असेल, तुम्ही नक्की या मोरावेच्या जेटीवर। कसं झालं आहे पूर्ण आहे ना, बेंच वाऱ्याने तुटलं हे बघा असे, आणि पत्रा पण अशी तुटलेले आहेत। कारण हवाच एवढी आहे ना, मागच्या आठवड्यामध्ये एवढी हवा होती ना
सर्व हे तुटून गेलेलं आहे आणि गंज पण पकडला आहे, पण आपल्या बाप्पांच्या मंदिराला काही टच नाही झाला, फक्त बेंच तुटलेत. गोष्ट म्हणजे सर्वात पहिले मी इथूनच व्हिडिओ चालू केली, म्हणजे अशीच बनवलेली जे मेहनत करताना मी पण नव्हती, म्हणजे दादांच्या फोनामधून मी शूट केलेली ती, त्यांच्याकडून व्हिडिओ घेऊन त्याची क्लिप छोटी छोटी करून जॉईन केली. तर पहिलेच माझी व्हिडिओ ती असेल, नंतर मी व्हिडिओ असे बनवत राहिलो मिक्सअप मंदिराचे. हा नजारा येणार आहे कॉम्प्लेक्स महानगरपालिका आहे, म्हणजे इकडं तर बेलापूरचा पट्टा नवी मुंबईचा साईडला बघला अटल सेतू आणि आपला एलिफंटा केव्स आणि जैन पेटी हे सर्व. पुढे चिटकी झाली ना, जाम चिटकी झाली, जाम जाम म्हणजे जाम. असते असते चालते, कारण की चिटकी आहे, पराची भीती आहे. इथं भरपूर असं आपल्याला बसायला केलं, पण ते पूर्ण वाऱ्याचे मुलं वाहून गेलं, म्हणजे तुटून गेलं. झालं तर दर्शन सर. सो ही चिमुकली बघता अजिबात लढली नाही, एक अश्रू नाही आला. आणि पाऊस होता म्हणून आम्ही जास्त काही थांबलो नाही मंदिरामध्ये. 20 मिनिटामध्ये बघला पूर्ण एक्सप्लोर केला आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. सो मोह्याच्या इथनं लांब आहे आणि आपल्या इथनं ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटं लागतात. सो आम्ही जसा परतीचा प्रवास चालू केला तसा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि बघू शकता. सो आजचा वातावरण मस्त होता आणि संडे माझा हॅपी गेला, कारण की एक दिवस भेटतं आपल्याला कामानिमित्त सुट्टी. सो आज बोटमध्ये सरपण गेलं आणि आता आपल्या बंदरावर पोचलो. टायमिंग लागते मोहोळ्या जेटीपासून ते इथं 20-25 मिनटाचा, म्हणजे अर्धा तास पकडा, कारण की आपली बोट तेवढी फास्ट नसतं, एकची मशीन असतं आपली, त्याच्यामुळे थोडी स्लो येतं. आणि पाऊस पण आता लागला आहे, एवढे दिवस पाऊस नव्हता, 10 ते 12 दिवस, आता पाऊस कंटिन्यू लागला आहे, जाम पाऊस आला. सो या साईडला लावली आपली दादाने बोट पार्किंगला. ही पॅसेंजर बोट मस्त असे 30-40 जण जाऊ शकते ना या बोटमध्ये. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.